नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आपण बघणार आहे तो इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमधील हार्मोनियस कन्स्ट्रक्शन असा आहे. तर हार्मोनियस कन्स्ट्रक्शन हे बघण्याच्या आधी आपण आता कन्स्ट्रक्शन हा शब्द इथं आलेला आहे, म्हणून आधी आपण इंटरप्रिटेशन आधी बघूया आणि त्याच्यात रिलेटेड कन्स्ट्रक्शन बघूया. तर इंटरप्रिटेशन म्हणजे काय? कन्स्ट्रू करणे, मिनिंग लावणे, प्रोव्हाइड द मिनिंग आणि त्याचा अर्थ लावणे. कायद्यात जी भाषा वापरलेली आहे ती थोडी कॉम्प्लिकेटेड असते किंवा कायद्याचे सगळ्या शब्दाचा अर्थ पुढच्या व्यक्तीला नीट लागत नाही किंवा कोर्टाच्या केसेसमध्ये लावताना जजेसना त्या शब्दांचा अर्थ साध्या भाषेत लावावा लागतो आणि जर जी ग्रॅमॅटिकल लँग्वेज असेल किंवा लिटरल मिनिंग असेल ते घेऊन केसमध्ये त्याचा वापर करावा लागतो. तर इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ लावणे, कन्स्ट्रू करणे किंवा त्याचा उपयोग करणे. कायद्यातल्या मुख्य उद्देश लक्षात घेऊन लॉचं जे इंटेन्शन आहे, लॉ कोणत्या कारणासाठी केला त्याचं इंटेन्शन लक्षात घेऊन त्या शब्दाचा अर्थ लावणे, ह्याला म्हणायचं इंटरप्रिटेशन. आता कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? कन्वे द मिनिंग ऑफ कॉम्प्लेक्स टेक्स्ट किंवा कॉम्प्लेक्स वर्ड्स. जे वर्ड्स कॉम्प्लेक्स असतात कायद्यामध्ये त्याचा अर्थ लावणे. आता कॉम्प्लेक्स वर्डचा अर्थ कसा लावणार? तर त्या कायद्यामध्ये जे इतर वर्ड्स वापरलेले असतात की संदर्भासाठी, म्हणजे इतर जे वर्ड्स असतात ते जे त्याचा अर्थ घेऊन सारासार त्याचा अर्थ लावणे किंवा कन्क्ल्युजनपर्यंत येणे, की मेन शब्दाचं कॉम्प्लिकेटेड आहे तर त्याचा अर्थ लावताना कायद्यातील इतर शब्दांचा अर्थ घेऊन सारासार विचार करून त्याचं कन्क्ल्युजन काढणे, म्हणजेच त्याला कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. आता हे कन्स्ट्रक्शन कधी वापरलं जातं? तर कन्स्ट्रक्शन जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोव्हिजन्स आहेत आणि त्या कॉन्ट्राडिक्टरी आहेत, रेफ्युगंट आहेत, विरोधाभासी आहेत, तर तेव्हा इतर शब्दांचा अर्थ घेऊन त्याचा मिनिंग घ्यावं लागेल आणि कन्क्ल्युजन काढावं लागेल. तर याच्यासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्शन हा शब्द वापरलेला आहे. आता कन्स्ट्रक्शन आपण हार्मोनियस कन्स्ट्रक्शनसाठी आपण हा शब्द बघितला. आता हार्मोनियस कन्स्ट्रक्शनचं मिनिंग घेण्याच्या आधी हार्मोनी म्हणजे काय? तर बॅलन्स साधणे किंवा ताळमेळ साधणे किंवा सामंजस्याने त्यातला अर्थ घेणे. आता बॅलन्स साधणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा एक वेटेज, एकालाच वेटेज मिळालं एकालाच नाही मिळालं म्हणून दोघांना समसमान अर्थ घ्यायचा, म्हणून याला हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणजे मिनिंग घेणं, त्याच्यातून कॉम्प्लिकेटेड ह्याचा मिनिंग घेणं कायद्याला धरून. तर आता हे हार्मोनियस कन्स्ट्रक्शन शिकण्याच्या आधी मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल्स सांगणार आहे की ह्याची गरज काय, कायद्यामध्ये याची गरज काय आहे हार्मोनियस कन्स्ट्रक्शनची. तर हार्मोनी बॅलन्स साधण्यासाठी आहे. परंतु आपण आता रामायणातली उदाहरणं घेऊया. रामायण आहे, महाभारत आहे, ह्याची 1-2 उदाहरणं बघू म्हणजे तुम्हाला त्यातला मतितार्थ समजेल. आता रामायणमध्ये काय आहे? तर राम जातो वनवासात 14 वर्षासाठी, परंतु त्या काळात राज्य कोण चालवणार? म्हणून मग भरत काय करतो? भरत रामाच्या पादुका घेऊन येतो आणि त्या सिंहासनावर ठेवून 14 वर्ष ते राज्य चालवतो. म्हणजे त्यांनी काय केलं की राम वनवास पण भोगतो आहे आणि इकडं राज्यही नीट चाललं आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या भावाने त्याच्या ड्युटी व्यवस्थित सांभाळल्या आणि राज्य त्यांचं 14 वर्ष नीट चाललं. हे झालं बॅलन्स, दोन्ही भावांनी एकमेकांसाठी दिलेलं डिवोशन. ओके. आता महाभारतात काय आहे? तर जेव्हा युद्ध होतं तेव्हा कृष्णाने दुर्योधनाला ऑप्शन दिलेला होता की तू मला एकतर निवड किंवा जी आपली सगळी आर्मरी आहे, सैन्य, ते तू घे, म्हणजे पॉवर्स इक्वल का ते 100 कौरव होते. तर आता ह्यांची पॉवर आणि हे 5, मग ते ह्यांच्यात इक्वेलिटी होईल का? नाही. मग त्याच्यात समानता राखण्यासाठी बॅलन्स, त्यांच्या पॉवरमध्ये पण बॅलन्स पाहिजे. युद्ध कोणात होतं? दोन्ही पार्टी जर सारख्या तोलामोलाच्या असल्या तरच. आता जो वीक आहे त्याच्याशी लढा देऊन काय तो जी हारणार आहे माहीतच असतं, म्हणून कृष्णाने त्यांना ऑप्शन दिलेला होता. तर मग दुर्योधनाने कुठला ऑप्शन निवडला की मी आर्मरी घेतो, सैन्य घेतो. मग त्याने सैन्य घेतलं म्हणून कृष्ण पांडवांच्या सैन्याला लढला. म्हणजेच दोन्ही पार्टी समान झाल्या आणि मग युद्ध झालं. म्हणून जो काही निर्णय मिळाला तो आपण माहितीच आहे. म्हणजे ह्याच्यात काय झालं? बॅलन्स साधला गेला. हे झालं हार्मोनियसचं उदाहरण, बॅलन्स कसा साधायचा. त्याच्यात प्लस आपण आपल्या घरातलं एक उदाहरण बघू. समजा आता माझा मुलगा आहे, त्याला ब्रेड सँडविच खायचं आहे, मुलीला पकोडे खायचे आहेत. तर आता मी हा म्हटलं नाही मला आज हेच खायचं आणि ती म्हटली मला तेच खायचं, तर त्यांची भांडणं सोडवण्यापेक्षा मी काय करणार?
मी ब्रेड पकोडा केला. म्हणजे काय झालं, दोघांनाही ही वस्तू मिळाली आणि तीही वस्तू मिळाली, म्हणजे दोघांनाही इक्वल वेटेज दिलं गेलं. अशाच प्रकारे हार्मोनियस कन्स्ट्रक्शन आहे. तर त्याचं आज आपण बघतो की त्याचं आपण आज एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर हार्मोनियस कन्स्ट्रक्शनमध्ये काय, जेव्हा कायदा बनवला जातो तेव्हा लेजिस्लेटर्स असतात, त्यांच्यासमोर ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या सर्कमटन्सेस आहेत, ज्या सिच्युएशन्स आहेत, त्याला धरून तो कायदा बनवला जातो. म्हणजे कोर्टासमोर ज्या केसेस येतात तेव्हा ज्याची गरज भासते की हे सॉल्व करण्यासाठी अशा प्रकारचा कायदा आणला पाहिजे, तर तेव्हा तो कायदा बनतो. म्हणजे त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून, त्यावेळच्या सर्कमटन्सेसला अनुसरून किंवा फॅक्ट्सला धरून तो कायदा बनला जातो. आता तेव्हा त्यांना पुढं कुठल्या केसेस येतील हे अनसीन केसेस किंवा भविष्यात काय होणार हे त्यांच्या डोळ्यासमोर नसल्यामुळं त्यावेळी तो जो ड्राफ्ट झालेला कायदा असतो, तर त्याच्या प्रोव्हिजन्स कधीकधी भविष्यात केसेस चालवताना किंवा ॲक्च्युअल ॲप्लिकेशन करताना दोन शब्दामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन येऊ शकतं, रेफ्युगन्सी येऊ शकते किंवा विरोधाभास असू शकतो किंवा त्या ॲम्बिग्युटी क्रिएट करतात, संदिग्धता, की म्हणजे हे का हे मिनिंग घ्यायचं किंवा क्लॅरिटी नाही आहे, नेमकं निश्चित मिनिंग याच्यात काय घ्यायचं. तर या काळात कोर्टाचं काय ड्युटी राहते की कोणत्या कारणासाठी हा कायदा बनवला आहे, त्याचं इंटेन्शन काय आहे आणि लेजिस्लेटरला ह्या कायदा कोणत्या कारणासाठी बनवायचा होता, त्याचं इंटेन्शन लक्षात घेऊन, पर्पज लक्षात घेऊन आणि त्यात वापरलेल्या इतर शब्दांचा सारासर अर्थ घेऊन किंवा जजेसना त्या केसमध्ये जे मिनिंग लागतं तो मिनिंग गेला. आणि हे मिनिंग लावताना कायद्यातील इतर जे शब्द आहेत त्याचा इनइफेक्टिव्ह नको व्हायला. दोन कॉन्ट्राडिक्टरी प्रोव्हिजन्स आहेत, तर दोघांनाही सारखं कायद्यानुसार वेटेज मिळालं पाहिजे, दोघांचे अर्थ तेच राहिले पाहिजेत, तरीसुद्धा हार्मोनियसली म्हणजे बॅलन्स साधून त्याचा मिनिंग घ्यायचा आहे. तर दोन्ही प्रोव्हिजन्स इनइफेक्टिव्ह नको व्हायला आणि मिनिंगलेस नको व्हायला, किंवा एकाचीच एक प्रोव्हिजन वापरले तर दुसरं मिनिंगलेस होतं, ही वापरले तर ते. म्हणून दोन्ही प्रोव्हिजन्स इफेक्टिव्ह राहून कोर्टाला बॅलन्स साधून त्याचा अर्थ घ्यावा लागतो. तेव्हा कायद्यातील इतर शब्दांचा जे सारासार विचार करून इतर शब्दांचं जे मिनिंग निघतं आहे त्याला धरून अर्थ घेतला जातो. म्हणून त्याला हार्मोनियस कन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. तर हार्मोनियस कन्स्ट्रक्शन आता आपण बघितलं आहे, परंतु कोर्टाने हे सगळं करत असताना इतर प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या इनइफेक्टिव्ह नको व्हायला याची काळजी घेतली पाहिजे. परंतु कधीकधी अशी सिच्युएशन येते की ते शक्यच नाही, दोन्ही प्रोव्हिजन्सचं बॅलन्स करता करता बॅलन्स साधणं शक्यच होत नाही. मग तेव्हा काय होईल, कोर्टाला ती जी केस आहे त्यात जे जास्तीत जास्त चांगला न्याय देण्यासाठी जे तुम्हाला प्रोव्हिजन वापरायचे ती वापरली पाहिजे आणि तोच डिसिजन परत प्रेसिडेंट म्हणून प्रिवेल होतो, म्हणजे पुढच्या केसमध्ये वापरला जातो संदर्भासाठी. हे झालं कोर्टाची ड्युटी. पण जास्तीत जास्त प्रयत्न हार्मोनियस कन्स्ट्रक्शनसाठी केला पाहिजे. कायद्यातील मेन प्रोव्हिजन्स आहेत, जरी ते विरोधाभासी असेल तर त्यातला बॅलन्स साधून त्याचा अर्थ कोर्टाने घेतला पाहिजे. हे हार्मोनियस कन्स्ट्रक्शनचं प्रिन्सिपल आहे आणि हे कोर्टाने फॉलो केलं पाहिजे. इट्स अ ड्युटी ऑफ कोर्ट टू फॉलो द हार्मोनियस कन्स्ट्रक्शन प्रायरली, आणि देन इफ इट इज इम्पॉसिबल देन कोर्ट कॅन यूज द प्रॉपर मिनिंग इन द केस. ओके, हे झाले. आता आपण हार्मोनियस कन्स्ट्रक्शन बघितलेले आहेत. हार्मोनी म्हणजे आता आपण मी बघते की बॅलन्स साधणे, ताळमेळ घालणे, आणि सामंजस्याने निवाडा देणे. हे झालं. तर आपण याच्या संदर्भासाठी आपण केस लॉज बघणार आहे. तर केस लॉमध्ये तुम्हाला जास्त क्लिअर होऊन जाईल आणि बाकीच्या ज्या ह्या 2 केसेस आहेत त्या मी आता एक्सप्लेन करणार आहे आणि ह्या 3 केसेस आहेत ते रेफरन्ससाठी आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेशची केस आहे. तर दिस केस इज व्हेरी वेल नोन केस रिगार्डिंग द राईट टू एज्युकेशन. ही आंध्र प्रदेशची केस आहे. राईट टू एज्युकेशनसाठी अतिशय फेमस केसला आहे इन इंडिया. तर राईट टू एज्युकेशन कशासाठी कशामध्ये येतं, तर आपले फर्स्ट काय आहेत, कॉन्स्टिट्यूशनमध्ये येतं फंडामेंटल्स राईट्स.
हां फंडामेंटल राईटमध्ये काय येतं? आर्टिकल 21 राईट टू लाईफ. हां आता राईट टू लाईफमध्ये काय? नुसतं राईट टू लाईफ म्हणजे दररोज जगायचं का? नाही. आता त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफमध्ये भरपूर आहेत जे तुम्ही सगळे ॲक्टिव्हिटी करता जगण्यासाठी, त्या सगळ्या गरजेच्या आहेत, त्या सगळ्या करण्याचा अधिकार आहे. हे सगळं राईट टू लाईफ. आता जगण्यासाठी तुम्हाला अर्निंग करायला पाहिजे. अर्निंग करायचं असेल तर तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतलं तर तुम्हाला पैसे मिळतील. तर राईट टू लाईफ इन्क्लूड्स राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन. आता राईट टू एज्युकेशन ह्याच्यामध्ये असा क्वेश्चन निर्माण झालेला आहे की राईट टू एज्युकेशन, राईट टू प्रोफेशनल एज्युकेशन, वेदर इट इज इन्क्लुडेड इन द राईट टू लाईफ आहे का? प्रोफेशनल एज्युकेशन. प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे काय? मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉयर्स, CA, आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनियर, जे प्रोफेशनली तुम्हाला क्वालिफिकेशन लागतं आणि त्याच्या आधारावर तुम्ही ती प्रोफेशनल प्रॅक्टिस करू शकता, त्याला प्रोफेशनल एज्युकेशन असं म्हटलं. तर राईट टू लाईफमध्ये राईट टू एज्युकेशन आहे. राईट टू लाईफ इन्क्लूड्स राईट टू एज्युकेशन. पण ते प्रोफेशनल एज्युकेशन आहे का? नाही. याच्यावर रिट दाखल केलं गेलं आहे की प्रोफेशनल वेदर इट इन्क्लूड्स द प्रोफेशनल एज्युकेशन ऑर नॉट. तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की फंडामेंटल राईट्स कशाखाली येतात? पार्ट 3. आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कशाखाली येतात? प्रिन्सिपल्स. हे कशाखाली येतात? पार्ट 4. आता फंडामेंटल राईट्स आहेत ते कंपल्सरी आहेत. कंपल्सरी म्हणजे काय? फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ फंडामेंटल राईट किंवा फॉर फंडामेंटल राईट्स एनी पर्सन कॅन गो टू द कोर्ट अंडर आर्टिकल 32 इन द सुप्रीम कोर्ट आणि 226 खाली हायकोर्टात जाऊ शकतो. म्हणजे हे कंपल्सरी असल्यामुळं रिट दाखल करता येतो. पण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ते कंपल्सरी आहेत का? नाही. इट इज अ डिरेक्टिव्ह. डिरेक्टिव्ह म्हणजे काय? डायरेक्शन दिली आहे स्टेट गव्हर्मेंटला की तुम्ही हे सगळं फॉलो करा. तर त्याच्यामध्ये काय येतं? आर्टिकल 41. हे 41 येतं. हे फक्त डिरेक्टिव्ह आहे, नॉट कंपल्सरी. तर मग सुप्रीम कोर्टाने असा डिसिजन दिलेला आहे की हे फंडामेंटल राईट्स अँड डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे दोन्ही हार्मोनियसली त्याचं इंटरप्रिट करा. हार्मोनियसली त्याला इंटरप्रिट करा. कारण हे कंपल्सरी आहेत आणि हे डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. स्टेट गव्हर्मेंटची ड्युटी आहे की हे फॉलो करायचे आहे आणि हे. तर ह्या दोघींचा वापर करताना त्यांनी हार्मोनियसली त्याचा वापर केला पाहिजे. कारण राईट टू लाईफमध्ये राईट टू एज्युकेशन आहे, परंतु ते बेसिक एज्युकेशन आहे, प्रायमरी एज्युकेशन आहे. जर तुम्ही त्याच्यात कंपल्सरी केलं की प्रोफेशनल एज्युकेशन पण त्याच्यातच येतं तर सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, नंतर डोक्याने पण परवडणार नाही की ज्यांची अक्कलच चालणार नाही तर ते प्रोफेशनल एज्युकेशन कसे घेतील. म्हणून प्रायमरी बेसिक लेवलचं जे एज्युकेशन आहे की तुमचे दररोजचे ट्रान्झॅक्शन समजतील एवढं त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. राईट. तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं डिसिजन दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये अर्थ घेताना इंटरप्रिट करताना बॅलन्स साधला पाहिजे. ही एक केस आहे उन्नी कृष्णाची. ओके. सुप्रीम कोर्टाने असा डिसिजन दिला आहे देअर शुड बी हार्मोनियस इंटरप्रिटेशन शुड बी हार्मोनियसली कन्स्ट्रक्टेड आणि हार्मोनियसली ते यूज केलं पाहिजे असं. या दोन्ही पार्ट 3 आणि पार्ट 4 ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ओके. हे समजलं. आता आपण नेक्स्ट केस लॉ घेऊया की नानावटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर नानावटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र काय आहे? नानावटी वॉज द कमांडर, नेव्हीचा कमांडर ऑफ नेव्ही. तर एकदम तो कमांडर आहे, परंतु त्याच्यावर चार्जेस लागलेले आहेत की ते बायकोचा सिक्रेट लवर्स म्हणजे त्याचा जो आहे लवर त्या बायकोचा त्याच्या मर्डरचे चार्जेस त्याच्यावर 302 IPC ह्या सेकंड केसमध्ये बोलते मी. नानावटीच्या केसमध्ये 302 मर्डर, पनिशमेंट फॉर मर्डर. आणि 304 कल्पेबल होमिसाईड
not amounting to murder. तर नानावटीवर मर्डरचे चार्जेस लागलेले होते. तर याच्यावर जी केस दाखल होते, तर ही केस आहे ती ट्रायल किंवा केस सेशन जजकडे जाते, सेशन कोर्टात बॉम्बेच्या जाते, नानावटीच्या विरुद्धची केस. ओके. तर त्याच्यासाठी स्पेशल ज्युरी अपॉइंट केलेला असतो आणि स्पेशल ज्युरी जो आहे त्यांनी काय डिसिजन दिला आहे की ही इज नॉट गिल्टी फॉर बोथ. तो मर्डरसाठी काही गिल्टी नाही असा जो डिसिजन त्यांनी दिलेला आहे. तर याच्या विरुद्ध जो सेशन जज आहे त्याला ऑब्जेक्शन येतं. तो काय करतो, ती केस 307 307च्या CRPC प्रमाणे हायकोर्टाला रेफरन्सला पाठवतो. ही केस हायकोर्टाला रेफरन्सला पाठवतो की ह्या सेशन जजने जी डिसिजन दिलेला आहे की नॉट गिल्टी, हा मला मान्य नाही. सेशन जजनी काय केला, हायकोर्टात केस दाखल केली. CRPCच्या 307 सेक्शनप्रमाणे हायकोर्टात केस दाखल केली. तर हायकोर्टने काय केलं, हायकोर्ट त्या सेशन जजच्या मताशी सहमत झाला की हा त्याच्यासाठी गिल्टी आहे मर्डरसाठी. म्हणजे हायकोर्ट आणि सेशन जज यांचं वन ओपिनियन झालं आणि त्यांनी त्याला गिल्टी ठरवलं. त्याच्या अगेन्स्ट नानावटींनी काय केलं की अपीलमध्ये गेले की ह्या हायकोर्टाने यांना गिल्टी ठरवले. मग ते सुप्रीम कोर्टात जातात की हे गिल्टी, जो डिसिजन दिला आहे गिल्टी आहे म्हणून तो मान्य नाही. ॲपीलमध्ये केस गेल्यावर ती पेंडिंग असते सुप्रीम कोर्टासमोर. ओके. हायकोर्टाची केस जे डिसिजन लागला गिल्टीचा त्याच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टात ॲपील होतं आणि ॲपील जे पेंडिंग असतं सुप्रीम कोर्टात त्याच कालावधीमध्ये गव्हर्नर ज्या पॉवर्स आहेत त्या 161 ही पॉवर आहे कॉन्स्टिट्यूशनची, त्याच्याखाली गव्हर्नरने नानावटीला सस्पेंड केलं. आता सस्पेंड केल्यामुळं त्याच्या अगेन्स्ट चॅलेंज होतं. त्या गव्हर्नरच्या ऑर्डरला त्यांनी चॅलेंज केलं की हे सस्पेन्शन कसं काय केलं, कारण सुप्रीम कोर्टात ॲपील पेंडिंग आहे, त्याचा डिसिजन आलेला नसताना म्हणजे गिल्टी नाही तर सस्पेंड का केलं. तर मग ते त्याला चॅलेंज केलेलं आहे. तर मग सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये असा डिसिजन दिला आहे की आमचा डिसिजन अजून पेंडिंग आहे, तर ही सस्पेन्शन ऑर्डर जी आहे ती प्रॉपर नाही, ही व्हॅलिड नाही किंवा ही चुकीची, असा जो हे दिलेला आहे. म्हणजे ही हार्मोनियस कन्स्ट्रक्शन की जर एखादा डिसिजन गिल्टीनेस प्रूव्ह होत नाही, ॲक्युसेशन्स प्रूव्ह होत नाही, तोपर्यंत ते निर्दोष असंच गृहीत धरलं जातं. तर मग त्या काळात जर निर्दोष आहे, अजून प्रूव्ह नाही झाले त्याचे चार्जेस, तर मग त्याला सस्पेंड का केलं, कोणत्या बेसिसवर केलं. तर याचा बॅलन्स साधताना सुप्रीम कोर्टाने असा डिसिजन दिला आहे, जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ती गव्हर्नरची ऑर्डर प्रॉपर नाही किंवा ही ऑर्डर योग्य नाही. असं का, तर ह्याच्यात एक्झिक्युटिव्ह कोण आहेत, गव्हर्नर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर पेंडिंग आहे, यांच्या दोघांच्या ऑर्डर्समध्ये वाद होत आहेत. आता ह्याच्यात सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला आहे की जोपर्यंत ही लागत नाही तोपर्यंत ती ऑर्डर देणं योग्य नाही. म्हणून हे बॅलन्स साधला आहे, हार्मोनी साधलेली आहे, म्हणून याला हार्मोनियस कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. ह्या 2 केसेस आपण बघितलेल्या आहेत. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की कोर्टाची ड्युटी काय आहे की 2-3 वेगवेगळ्या प्रोव्हिजन कॉन्ट्रॅडिक्ट होत असतील, रेप्युगन्सी होत असेल किंवा विरोधाभास निर्माण करत असेल तर त्याचा बॅलन्स साधून कसे निर्णय द्यायला पाहिजेत ह्याच्यावरून हे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमध्ये हार्मोनियस कन्स्ट्रक्शन हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि ते कोर्टाने वापरूनच डिसिजन द्यायला पाहिजे. तर आणि ह्या 3 केसेस ज्या आहेत त्या शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि पाय फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका आणि स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस FN बलसारा, ह्या 3 केसेससुद्धा तुम्ही रेफरन्सला देऊ शकता. तर टोटल आपण 5 केसेस बघितल्या. तर आजच्या केसमध्ये आपण हार्मोनियस कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे आणि त्याचे इंटरप्रिटेशन, कन्स्ट्रक्शन, याचे मिनिंग बघितलेत आणि हे जे सगळ्या केसेस आहेत तर तुम्हाला स्कोरिंग करायचे असतील तर जास्त केसेस लिहाव्या लागतील आणि जर शॉर्ट नोट्स असतील तर ह्या 2 केसेस पण सफिशियंट आहेत. तर मला असं वाटतं की आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, आशा व्यक्त करते की समजलं असेल आणि समजलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा
आणि कॉमेंट्स करा. थँक्यू.